काकांचा तिथं ॲक्सिडेंट झाला, आज काका आणि दादा आमच्यामध्ये नाहीत आणि मग सगळ्या गोष्टी विसराव्यात. गेल्या 40 वर्षाचा जो काय आमचा सहवास होता, जे काही त्यांच्याकडनं मला तिथं मार्गदर्शन मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी विसरून आता सत्तेत जायचं, विलिनीकरण घ्यायचं, मग त्याला बैठका घ्यायचं, हे मला कुठेही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही आणि कुठल्याही मराठी माणसाला हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे मी पहिली भूमिका जर घेत असेल कुठली, तर ती आहे दादांचा ॲक्सिडेंट झाला कसा हे लोकांसमोर ते आलं पाहिजे. राजकारण करण्यासाठी अजून बरेच वर्ष अहो थांब वाट बघा. सोमवार मंगळवारी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स होईल त्यातून जे जे काय आहे, जे घडलं, जी चर्चा झाली, कधी झाली, कुठल्या तारखेला झाली, कसं झालं, काय झालं, कोण काय बोललं, ह्या सगळ्या गोष्टींवर मी सोमवार नाही तर मंगळवारी बोलेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली, बोलणं गरजेचं आहे. त्या बाजूचे लोक बोलत नाही, तुम्ही इकडच्या बाजूचे बोलतायत, काय कारण वाटतं? मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना काकी काल भेटल्या या टीव्हीच्या माध्यमातून मला तिथं कळालं. त्यांच्याबरोबर पार्थी होता, जयही होता, त्याच्याचबरोबर इतरही 2 मोठे नेते त्यांच्याबरोबर होते. मी आशा करतो आणि अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून काकींनी आणि सगळ्यांनीच तिथं एकच मुद्दा मांडला असावा की जो कुठला ॲक्सिडेंट झालेला आहे दादांचा, तो ॲक्सिडेंट आहे का घातपात आहे, त्याचे योग्य अशी इन्व्हेस्टिगेशन तिथं व्हावी. हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे आणि तोच मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. 13 दिवस जेव्हा आम्ही दुःखात होतो, बारामतीमध्ये होतो, रोज आमची चर्चा त्या ठिकाणी व्हायची. आता 13 दिवस म्हणजे दुःखाचा टाईम हा आयुष्यभर राहत असला तरी तसं बघितलं तर 13 दिवसात घराच्या बाहेर आपल्याला जाता येत नसतं, आता जाऊ शकतो आणि राजकीय आम्ही बोलू शकतो. त्यामुळे 13 दिवस झाल्यानंतर आत्तापर्यंत पार्थ बरोबर नाहीतर त्या परिवाराबरोबर माझी कुठलीही चर्चा झालेली नाही. सर, त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांच्यामुळे डिले झालाय तर तुम्ही मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाहीये असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेले की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही का. त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलंय, ते त्यांनी केलंय, असं झालंय, तसं झालंय. माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालंय याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, नाही तर व्हॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारण आम्ही तर आणि लोक सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत. DGCA कडनं टाइमलाईन घालून दिली पाहिजे, रिझल्ट येण्यासाठी टाइमलाईन असावी असं तुम्हाला वाटतं? तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये, ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिरारीने भाग घेऊन सांगतायत, मांडतायत पोटतिडकीने, ते म्हणाले नाही? बघा, एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो. ते फार अनुभवी लोक आहेत. राजकारणामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर कदाचित राजकारण आणि राजकीय घडामोडीवर त्यांचं पहिलं तिथं लक्ष जात असावं आणि आज जर बघितलं तर राजकारणाला त्यांच्याकडनं बऱ्यापैकी लक्ष जास्त प्रमाणात दिलं जातं आणि राजकारणात ते थोडे बिझी असल्यामुळे पार्टीच्या हितासाठीच असावं. त्यामुळे कदाचित त्यांचं या प्रमुख म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का केला गेला या विषयाकडे कदाचित त्यांचं लक्ष जात नसावं. त्यांचं जात नाही, ते लक्ष देत नाही. दादांचा हा घात झाला का अपघात झाला याच्यावर त्यांचं लक्ष नसलं तरी आम्ही जे दादांचे कार्यकर्ते म्हणा नाही तर नातलग म्हणा, आम्ही तर प्रयत्न करतोय, लढतोय.
सर सर एक प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये डीजीसीए कडून जे तपास होतो तो डीजीसीएचा तपास हा टेक्निकल अँगलनी होणारा तपास असतो, तर यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे का? नाही, 100% क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे, पण ते कॉम्बिनेशन असणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकतर इंडियन एजन्सी असणं महत्त्वाचं आहे, स्टेटकडनं CID मुख्यमंत्री साहेबांनी ती एजन्सी पुढं केलेली चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक पारदर्शक पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन झालं तरच खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न डीजीसीएचा आहे, तर याच्यासाठी टाइमलाईन घालून दिली पाहिजे का? कारण अनेक वेळा असं होतं डीजीसीए कडनं उत्तर येतं पण त्यासाठी किंवा खूप काळ जातो. 2023चा जो मुंबईचा VSR कंपनीचा ऍक्सिडेंट या सिमिलर टाईपच्या विमानाचा जो झालेला आहे त्याचं 2 वर्ष झालं, अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेला नाही. VSRचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असं की VSR कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे? तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल, नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जाते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने काल टीम घटनास्थळी पोहोचली, तुम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली, दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, काय वाटतं की त्यांना आता दबाव आला त्यांच्यावरती डीजीसी पत्रकार परिषदेमुळे पुढे ह्या सगळ्या गोष्टी सुरू मी झाल्या असं म्हणायचं का? सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो, सर्व चॅनलचे अभिनंदन करतो की जो काही प्रेस कॉन्फरन्स मी घेतली, प्रेझेंटेशन केलं, तुम्ही योग्य पद्धतीने ते दाखवलं आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एका प्रकारचं प्रेशर हे डीजीसीवर आलं. काल प्रायव्हेट विमानाने आणि प्रायव्हेट हेलिकॉप्टरली हे सर्व अधिकारी तिथे गेले आणि त्यांनी तिथे इन्व्हेस्टिगेशन हे सुरू केलेलं आहे. पण हे 1-2 दिवस न राहता पुढचे काही दिवस राहावेत आणि एका महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक कन्क्लुजन ते सुद्धा इंटरनॅशनल एजन्सीचा उपयोग करून हे व्हावं असं वाटतं.